आणि आता थेट जाऊयात नागपूरच्या विधानसभेमध्ये सध्या विजय वडेट्टीवार बोलतायत। शक्ती आपल्याला दाखवावी लागेल अध्यक्ष महोदय। खरं तर या सर्वांचा परिणाम या ड्रग्जचा युवकावर झाला अध्यक्ष महोदय। काय झालाय, का हरी गेलाय, महिला घरात बसलाय, युवक तर पूर्ण उद्ध्वस्त होत चाललाय। या संपूर्ण मध्ये खरं तर राज्यातील हाताला काम नाही। राज्यातील 32 लाख युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। मी सांगत नाही, तुमचेच आकडे। 32 लाख युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत अध्यक्ष महोदय। परीक्षाचा गोंधळ, बेरोजगारी, 3 लाख नोकऱ्यांची रिक्त पद, पेपर फुटी, यामुळे युवक नैराश्येत आहे। याला सरकार जबाबदार नाही। या सगळ्या परिस्थितीला पेपर फुटतात कसे, कारवाई होत नाही, जागा रिक्त आहेत, जागा भरल्या जात नाही, एमपीएससीचा निकाल रखडला जातो, निकाल लागला तर 3 वर्षापर्यंत त्या तरुणाला नोकरी मिळत नाही, नोकरी त्याला रुजू करून घेतलं नाही। हे काय चाललंय, त्याच्या जीवनाशी खेळताय। मग तो ड्रग माफिया ड्रगच्या सारख्या वाईट प्रवृत्तीकडे ओढतो, त्याचा परिणाम या युवकावर होतो अध्यक्ष महोदय, आणि तो युवक उद्ध्वस्त होतो। हेही सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय। या नैराश्यामुळे त्याला जर या ड्रगच्या विळख्यात अडकतील, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल। यासाठी सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाही, टीसीएस आयबीपीएस कडे परीक्षासाठी दिल्या, तो घोड थांबत नाही। नोकर भरतीचं ठोस आश्वासन नाही, किती वेळा आश्वासन देत आहे, त्याचा पत्ता नाही। त्यामुळे राज्यातील तरुणाचा सरकारवरचा विश्वासच उडत चालला अध्यक्ष महोदय। बघा, सत्य ही असते अध्यक्ष महोदय, सत्य कळू देत नाही। सत्ता ही सत्य लपवते अध्यक्ष महोदय। तुम्ही त्या धुंदीत आहात, त्यामुळे सत्य लपवलं जात आहे। त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की तरुणाई उद्ध्वस्त होत असताना हा संताप उफाळून जर येतोय, या नोकर भरतीमुळे संघर्ष जो पाडला झालाय, त्यापुढे तुमच्यावरचा विश्वास कसा राहील। या संदर्भात ही कंत्राटी भरतीमुळे तर तरुणांचा पूर्णतः आयुष्य उद्ध्वस्त चाललाय। तुम्ही आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय। ओबीसी, बहुजनांचा, ओबीसी, एससी, एसटी हे आरक्षण मुळापासून संपलं पाहिजेत। या तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळूच नये, अशा पद्धतीचं कट आणि कारस्थान तुम्ही करतायत, म्हणून कंत्राटी भरती तुम्ही करतायत। हे त्या ठिकाणी आता लपून राहिलं नाही अध्यक्ष महोदय। आरक्षण संपवण्याचा तुमचा घाट आहे। यापेक्षाही आरक्षण विरोधी, त्यामुळेच आरक्षण विरोधी, शेतकरी विरोधी प्रसिद्धीसाठी काम करणार या विरोधावल्यात तुम्हाला का लावत आहे, हे जाणे तुम्हाला याचं उत्तरही या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे। आमचा युवक ड्रगच्या विळख्यातच नाही, पण ऑनलाईन गेमिंग मध्ये सुद्धा आता हा उद्ध्वस्त होत चालला। त्याला दुर्दैवानं सांगायला लागतं, या राज्यामध्ये ही संस्कृती नाही आपली। या राज्यामध्ये एकीकडे आम्ही कॅसिनो सुरू करणार नाही म्हणून ते आता 76चा कायदा रद्द करण्याचं बिल केलं। सोशल मीडियाचा फार मोठा दुरुपयोग केला जातो अध्यक्ष महोदय। सोशल मीडियाचा उपयोग चारित्र्य आणण्यासाठी केला जातोय। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व सगळं सुरू आहे अध्यक्ष महोदय। कोणताही किती मोठा व्यक्ती असू देत, त्याच्या आयुष्य किंवा त्याला बदनाम करण्याचं काम हे मात्र हे पेड टोळ्या बेमालूमपणे करतायत, बिनधास्तपणे करतायत अध्यक्ष महोदय। आणि म्हणून महिला मुलींना यावरून त्रास दिला जातो। याचा उपयोग राजकारणाला होतो, पण महिला, तरुण मुली यांना सुद्धा या ठिकाणी त्रास होतो अध्यक्ष महोदय। याला सरकारने आळा घालायला पाहिजे। सोशल मीडियाचा आधार घेऊन समाज विघात कृत्य करतो जो कोणी करत असेल किंवा खतपाणी घालत असेल, त्याचा बंदोबस्त सरकारने केला पाहिजे अध्यक्ष महोदय। खरं तर या ठिकाणी हे अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय। मार्क ट्वेन म्हणतात, अमेरिकन लेखक, सत्याने पायात जोडे घालण्यापूर्वी खोट्याची एक पृथ्वीची प्रदक्षिणा होईल। बघा, हे पूर्ण प्रदक्षिणा होईल, म्हणजे सत्याने पायात जोडे घालण्यापूर्वी खोट्याची एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेली दिसेल। खोटा, सत्य आणि असत्यातला एवढा मोठा फरक आहे अध्यक्ष महोदय। म्हणून आजची तरुण पिढी ऑनलाईन गेमिंग, बॅटिंग, कॅसिनो सारख्या याच्यामध्ये अडकत चालली अध्यक्ष महोदय। तरी देखील तुम्ही बिलाच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं, काय दिलं मला कळत नाही। या ठिकाणी ह्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा एक बिल होता, जुगारयुक्त महाराष्ट्र तुम्हाला करायचा होता, त्याचं देखील उत्तर तुम्ही दिलं नाही। खरं तर अशा बाबीवर विचार करण्यासाठी तज्ञाची समिती तुम्ही करायला पाहिजे होती, पण तसे न करता तो बिल जो आहे मागच्या बिना चर्चेने, विरोधक बाहेर होते, तो बिल मंजूर करून घेतला, त्यावर चर्चा करू दिली नाही। तो बिल आपण बिनधास्तपणे माफ करून घेतला, आपला पास करून घेतला अध्यक्ष महोदय। खरं तर मला वाटतं की तुम्ही तसं का केलात याचंही उत्तर खरं म्हणजे मिळालं पाहिजे। खरं तर हे बिल डायरेक्ट पास करताना जर तुमच्या समितीला अध्यक्ष मिळाला नसेल, आम्ही समिती मागितली होती अध्यक्ष महोदय, तर आमचे मित्र जाऊन आले ना मकाऊ रिटर्न, त्या मकाऊ रिटर्न यांना विचारलं पाहिजे होता स्पेशल।
मखाव रिटर्नला द्या, काहीतरी सांगा, सल्ला घ्या. त्याचा सल्ला घेण्याची आवश्यकता होती अध्यक्ष महोदय. एक सदस्यीय नेमित समिती नेमा, तर त्यांना नेमलं तर 10 मिनिटांमध्ये हा अहवाल येईल. त्यांचा थोडा अनुभव आहे अध्यक्ष महोदय, पण मी त्या सर्व सांगणार नाही. तुम्ही सांगणार आहात, सांगणार की केंद्रात जीएसटी काउन्सिलने ठरवल्यामुळे बदल केला व मग हे सभागृह सार्वभौम आहे, हा देखील आहे की नाही हा खरा प्रश्न पडतो अध्यक्ष महोदय. तुमच्या या कृत्याचे पापाचे वाटेकरी या सगळे सदस्य जरी असले तरी येणाऱ्या पिढ्या यांना माफ करणार नाही अध्यक्ष महोदय. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की त्या बिलाचं पुनर्विचार आपण करा आणि युवक आणि महिलांना या कॅसिनो बेटिंग पासून, ऑनलाईन गेमिंग पासून हे जे काही सगळंच चाललेलं आहे, मोठमोठे जे हिरो हिरोईनी याचा जो प्रचार प्रसार करतात, ऍडव्हर्टाईज करतात आणि तरुणांना तिकडे आकृष्ट करतात, करोडोनी अब्जोनी चुना लावून ते कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं जे पाप चाललंय त्याला रोखण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. मला वाटतं की ते तुम्ही नक्की करू शकाल. म्हणून कॅसिनो, ऑनलाईन गेमिंग, बेटिंग सारखे बेटिंग कमी काय म्हणून आमचे जुने सहकार मंत्री, आमचे शंभूराजे, बसा ना जरा, आमचं भाषण सुरू आहे. पुढे बाळासाहेब देसाई, त्यांचे नातू तुम्ही. बाळासाहेबांनी काय केलंय अध्यक्ष महोदय? बाळासाहेब देसाईंचा वारसा आहे. त्यांनी घराघरात पुस्तकं नेली होती. खरं म्हणजे त्यांचा फार मोठा गावागावात शाळा, एबीसीचा आग्रह त्यांनी धरला होता त्यावेळेस, आपल्याला माहित असेल. आपण आता नातूच आहात, आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही काय म्हणलात? तरुणामध्ये बिअर पिण्याचं प्रमाण कमी होत चाललंय, त्यासाठी समिती नेमा. वा, आजोबा काय सांगून गेलेत, नातू काय सांगत आहेत, हा खरा प्रश्न महाराष्ट्राला पडला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आता तुम्ही या गावागावात बाटल्या कमी झाल्या का याचा अभ्यास करताय का? हे बरोबर नाही. दिवस काय दिवस आले अध्यक्ष महोदय, काय दिवस आले राज्यामध्ये, काय दिवस आले हे बघा. मी बोलत असताना मंत्री महोदयांनी मी बाळासाहेबांचं नाव नाही घेतलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.